10 रुपयात फुल भरलेली कॉफी मिळाली किंवा बिना कॉफीचं दूध पण 10 रुपये. पण मी कॉफीच प्रिफर केली आणि KSR बंगळुरूला आता उतरलो. कॉफी घेऊन नंतर आरामशीर धावपळ करणार. KSR बंगळुरू म्हणजे क्रांतीवीर संगेली रायण्णा. हे काहीतरी क्रांतीवीर असावेत. ते वेबसाईटवर बघून मी नंतर पाहणार. बंगळुरूला उतरलो मेन स्टेशन. आता बस स्टँडला जाऊन हसन बसनी बेलूर स्टेशन उतरणार. इथं 3 बस स्टॉप, एक सिटी बस स्टॉप, हा मधातला मीडियम आणि हा एक्सप्रेसचा. हसन बसमध्ये मी बसलो आता आणि अंदाजे 90 किलोमीटरवर बेलूरला उतरणार. बंगलोर महानगर मुंबईसारखं म्हणून 3 बस स्टॉप, 300 बसेस. मंगला देवी हिली एक्सप्रेस प्रायव्हेट असं काढलेलं तेवढं. हा टोल नाका. इथून समुद्रकिनारा 300 किलोमीटर आहे. आपण भारताचा नकाशा जर पाहिला तर तो निमुळता होत जातो. म्हणजे दोन्हीकडून समुद्रकिनारे आहेत 300 किलोमीटर दूरवर. आणि म्हणून या हवामानात शेतीमध्ये नारळाची झाडं जास्त असावी आणि इथं काटेरी वन जे ते सुद्धा कमी आहे. या शेतीमध्ये नारळाचे पीक होते. हे वैशिष्ट्य आहे जे विदर्भात कठीण आहे. ही पहा, इकडे नारळाची शेतं दिसतात. कोकणासारखी खूप नारळाची झाडं इकडे लावलेली आहेत. कारण इथली जमीन नारळाच्या झाडांना पोषक अशी आहे. मला वाटतं 1950 नंतर भारतभर बसेसचं जाळं सरकारने सुरू केलं. त्या अंतर्गतच हा एक बस स्टॉप आहे. आता कुठल्या मला नाव पूर्ण माहीत नाही, परंतु साऊथ इंडियाचं नाव असेल काही. 5840 बस नंबर म्हणजे विसरायला नको. तर हे असं लोकेशन आहे. हे गुरुश्री हॉटेल आहे आणि 10 मिनिटं गाडी थांबेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मी 5 बसवर लक्ष ठेवून आहो. हॉटेलवर सुद्धा पेड टॉयलेट्स आहेत. आणि मी त्याला म्हटलं नो चेंज. त्याला 50ची नोट दाखवली तर त्याला थोडा आदर वाटला असेल या कर्नाटकबद्दल. आणि त्याने इशारा केला की तुम्ही तसेच जा. 2 रुपये किंवा काही असतील तर त्याने टाळले. महाराष्ट्र राजस्थानमध्ये जो प्रकार दिसत नाही तो इथल्या हॉटेलमध्ये आहे. एकीकडे बसण्याची सोय आणि एकीकडे असं उभं राहून खा अशी सोय. समुद्रकिनारा 300 किलोमीटर आहे. मात्र खारी हवा असल्यामुळे एकीकडून पश्चिम बंगालचा सागर आणि एकीकडून मुंबईचा हिंद सागर. त्यामुळे इथं शेतांमध्ये नारळाची शेतीसुद्धा करतात. आणि असं नारळाची शेती मी कित्येक काही तुम्हाला दाखवलेली आहे. तर हे बघा, इथं नारळाची शेती आपल्याला दिसतं. हे बघा नारळाची शेती. इथलं खारी हवा असल्यामुळे या काळ्या मातीतली नारळाची झाडं येतात. या बाजूनं बंगलोरवरनं आलो आणि हा बेलूर चौक आणि इथनं आता पलीकडे क्रॉस होऊन आधी चुंचुगिरीला मी बस 10 रुपये आणि रिक्षा 20-30 रुपये घेतं. आता मी ट्राय करत आहो. पलीकडून क्रॉस करून आलो आणि 9-9.5 किलोमीटर या बाजूला आधी चुंचुगिरी आहे. आणि हा चौक म्हणूया. आधी चुंचुगिरी रस्ता 10 किलोमीटर जात आहे. समुद्रकिनारा 300 किलोमीटर. मात्र इकडे अशी नारळाची खडा आहे. नाऊ आय अलाइटेड हिअर. सो आय एम एक्सपेक्टिंग द फोन फ्रॉम समवन व्हेअर टू गो. 200 मीटरवरनं ती समोरची बिल्डिंग 150 मीटर दाखवते. म्हणजे तीच शिवशक्ती कल्याण मंडप असावं. आणि म्हणून कुठेही प्रवास करताना आता लोकेशन मॅप अनन्यसाधारण महत्त्वाचे झाले आहेत. इथं कोणी निर्जन वस्ती आहे आणि ग्रुपचे लोक बोलले की मूव फॉरवर्ड. आणि 200चं 160-50 म्हणजे तो प्रॉपर लोकेशन असेल. I get down here, but I think it is a
hall for teaching purpose, and where to stay I don't know, so I am standing here. आदरणीय सुभाष पालेकर साहेब, उद्या मला वाटतं क्लास होणार त्या लोकेशनचा तुम्ही मॅप दिलेला आहे, तिथे मी पोहोचलो. आता निवास व्यवस्था कुठं आहे ती मला व्हॉट्सअप करा ही विनंती. कार्याप्रमाणे कार्यकर्त्यांची मोठी धावाधाव होतं आणि आता इथले कार्यकर्ते काहीतरी 700-800 लोक येणार आहेत इथं बाहेरून. तर हे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत यांनी असं गृहीत धरू, एक आपलं साईबाबा मंदिर आहे त्याचं मोठं गेस्ट हाऊस आहे आणि दुपारी 2 नंतर ते ताब्यात देणार आहेत. परंतु आता आमच्यासारखे लोक दुरून 1-2 लोक आम्ही लवकर आलो तर यांचा गोंधळ उडाला आणि मग त्यांनी वॉचमनला सांगितलं, बाबा यांचं एखादा रूम दे, हे आंघोळ बिंघोळ करतील, फ्रेश होतील आणि मंदिरात दर्शनला वगैरे जाऊन 4-5 वाजता इकडे येतील. तर अशा रीतीने गेस्ट हाऊस आहे, हा चौक आहे आणि त्याच्या पलीकडे ते जे बाई वगैरे दिसते गाडी, तिथं ते शिकवायचं कॉलेज आहे. तर असं हा मोठा मंदिर ट्रस्ट आहे. मला वाटतं 10 किलोमीटर तरी आहेच आणि प्रसन्न आणि वातावरण. इथं कुठेही बॅगा ठेवा तर बोलला कोई टेन्शन नाही. तर आता आम्ही एक तो आपलं हुबळीचा मनुष्य, मी आंघोळ वगैरे करून आम्ही मंदिराकडे जाणार. आम्हाला असा रूम मिळाला, पण लाईट इथं कट आहे, म्हणजे गरम पाणी करता येत नाही. तर निवासचं वसतिगृह आहे आणि या झाडांमध्ये आमचं कॉलेज आहे, 3 दिवस शिकवणार. आणि हे इथं मुख्य मंदिर आहे असं मला तो मनुष्य बोलला. आणि आता मी वर जात आहोत मंदिर पाहायला आणि दर्शनाला. प्रकरणी जेव्हा मोठ्या रांगा असतील तेव्हा असा आराम करण्यासाठी चौथारे केलेले आहेत. हे खालून बस आता जात आहे आणि असे 1 2 3 4 5 9 10 म्हणजे 20 चौथारी इथं आहेत. पुन्हा थोडीशी चढण आहे. द्वारावरच हे असं म्युझियम आहे. इथं बऱ्याचशा मूर्त्या आणि हे दाखवलेलं आहे बक्षिसं. मंदिर 2 वाजता उघडणार आणि हे असं मंदिरचं इथे जेवण वगैरे आता सुरू आहे म्हणजे 3 वाजेपर्यंत. आणि हा असा परिसर आहे. तर असं हे मंदिरचं लोकेशन आहे. वाटतं हे प्रसादालय असेल, आता मी जाऊन बघतोच. आणि असा हा मंदिरचा दिसणारा परिसर आणि हे अर्थातच टेकडीवर असल्यामुळे परिसरातलं दिसणारं हे दृश्य. आता हे मंदिर आणि अपेक्षेप्रमाणे ताटवाट्या दिसतात, म्हणजे इकडे लंगर आहे असं वाटतं. ताटं ठेवतात आणि भराभर वाढतात. ताटं तेच आणतात, भात आणि सांबार असं जेवण मिळतं. हा मला वाटतं पहिला गोड भात असावा. खीर आणि गोड भात दिसतो. खीर आणि गोड भात. आता पांढरा भात आणि डाळ आलेली आहे, सांबार.